मी मिसेस पूजा निकम, मॉड्युलर किचन आणि इंटिरियर या फर्ममध्ये शिर्केस किचन या फर्ममध्ये मी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। तसेच या क्षेत्रामध्ये इंटिरियर डिझायनिंग आपण पाहतोय की हे क्षेत्र फार आता नव्यानं रुजू होत आहे किंवा कोल्हापूरसारख्या शहरामध्ये सुद्धा ह्या फील्डचं किंवा ह्या क्षेत्राचं खूप चांगल्या पद्धतीनं विचार केला जातो। आणि ह्या क्षेत्रामध्ये मी आता 10 वर्ष झालं जवळजवळ मी ह्या क्षेत्रामध्ये आहे। यापूर्वी मी साधारण 2009 पासून मी टीचिंग या फील्डमध्ये होते। 2009-10 मध्ये मी घरातच क्लासेस सुरू केले होते, लहान मुलांचे क्लासेस मी घेत होते। त्यानंतर 2011 पासून मी पुण्यामध्ये ज्युनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्युनियर कॉलेजला मी कार्यरत होते, गेनबा सोपानराव मोजे या कॉलेजमध्ये। आणि 2013 पासून ते 2019 पर्यंत मी कोल्हापूरमधलं आपलं DRK कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स या विषयासाठी मी प्रोफेसर म्हणून जॉब करत होते। आणि 2019 नंतर किंवा 2014 पासून मी हे दोन्ही क्षेत्र सांभाळत होते। खरं तर कसं झालं की व्यक्तीला आयुष्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते आणि मला मात्र काय झालं, मी 2 स्वप्न माझ्या आयुष्यात बघितली होती। एक तर इंटिरियर डिझायनिंग करताना मला असं सतत वाटत होतं की माझं स्वतःचं ऑफिस असावं आणि माझ्याकडे डिझाईनसाठी मागणी यावी, लोकांनी मागणी करावी आणि मी वेगवेगळे डिझाईन्स देऊन त्यांना कन्व्हिन्स करावं किंवा एक स्वतःचं एक आपण म्हणतो ना की एक वेगळं काहीतरी आपली कला दाखवण्याची ती एक संधी असे किंवा ते क्षेत्र तसं आहे इंटिरियर डिझायनिंगचं। आणि लहानपणापासूनच मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनपासून अगदी प्रत्येक ठिकाणी एक शिक्षिका म्हणून रोल करत आलेली आहे, त्या पद्धतीची बक्षीसंसुद्धा मिळवलेली आहेत। आणि ती देखील संधी मी 2010 पासून कंटिन्यू 2019-20 पर्यंत ती बजावलेली आहेच। म्हणजे मला टीचिंगचं सुद्धा छान म्हणजे ते पण एक स्वप्न पाहिलं होतं। आणि फार कमी माणसं असतात, क्वचितच माणसं असतात की ती 2 क्षेत्रामध्ये आपलं स्वप्न पाहू इच्छितात आणि ते पूर्ण करतात। आणि तशी संधी मला मिळाली, हे मी स्वतःला खूप म्हणजे स्वतःचं भाग्य समजते की ही दोन्ही स्वप्न पूर्ण करण्याचं मला भाग्य मिळालेलं आहे। आणि खरं तर 2012-13च्या दरम्यान माझ्यापुढे एक मोठा पेच निर्माण झाला होता। तो पेच असा होता की ॲक्च्युली मी आहे राहणारी कोल्हापूरची आणि मला पुण्यामध्ये जॉब मिळाला होता आणि मिस्टरांची बदली तिकडे व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। आणि 2012 त्यांची तिकडे बदली झाली सुद्धा आणि मग आम्ही पुण्यामध्येच तिथं रेंटवरती राहत आमचं छान चालू होतं लाईफ आणि मी पण जॉब करत होते, मिस्टर मग तिकडे सेटल झाले होते पुण्यामध्ये। त्यानंतर 2013च्या दरम्यान त्यांचं प्रमोशन झालं आणि त्यांना वरची पोस्ट मिळाली। आणि माझंसुद्धा कसं झालं, कॉलेजमधला परफॉर्मन्स छान असल्यामुळं माझं त्यांनी परमनंटसाठी सुद्धा माझ्यापुढे हे केलं, अप्रुव्हल मांडायला सांगितलं आणि माझं अप्रुव्हलसुद्धा वरती गेलं। आणि मला तिथे बऱ्याचदा प्राचार्य वगैरे कॉलेजचे म्हणत होते की तुमच्यासारखी माणसं आम्हाला सोडायची नाही आहेत किंवा आम्हाला पाहिजे, तुम्ही 2 विषयामध्ये आज डिग्री मिळवलेली आहे। म्हणजे माझं इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश या दोन्ही विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे। सर कॉलेजमध्ये त्या दोन्ही विषयांच्या प्रोफेसरची गरज होती आणि सर मला म्हणत होती की आपण अप्रुव्हलला घेतलेलं आहे तर न सोडलेलं बरं। आणि तेव्हा घरात सगळ्यांशीच माझी चर्चा चालू होती की आई वडील किंवा भाऊ वगैरे सगळे मिस्टर सगळ्यांनीच माझ्यापुढे एक नवीन प्रश्न निर्माण केला होता की जॉब सोडून कोल्हापूरला यायचं की तिथे जॉब करायचं, मी त्याला म्हणजे छोट्या मुलाला घेऊन माझ्या तिथे राहायचं की इकडे यायचं, अशी एक म्हणतात ना वेगळंच माझ्यापुढे पेस निर्माण झाला होता की म्हणजे संसाराला जास्त झुकतं माप द्यायचं की करिअरला। कारण ज्या करिअरसाठी आपण एवढं संघर्ष केलेला आहे, जवळजवळ मला वाटतं लग्न 2006 साली झालं, ते पासून ते मी 2012-13 पर्यंत कंटिन्यू शिक्षण घेत होते आणि अजूनही घेत आहे। आणि ह्या दोन्ही गोष्टींचा मला ताळमेळ साधत मी एक डिसिजन घेतला की शेवटी आपण संसारालाच एक जास्त वजन देऊन मी असा निर्णय घेतला की मी माझा जॉब सोडला आणि कोल्हापूरमध्ये इकडे आले मिस्टरांसोबत। कारण मी असं विचार केला की शेवटी मुलाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आल्यानंतर सुद्धा मी शांत असं बसले नाही। 2013 मी DRK कॉलेज ऑफ कॉमर्सला तेव्हा SB पाटील सर प्राचार्य होते, तेव्हा काही जागा नव्हती, वॅकन्सी नव्हती, काही नव्हती, तरी मी सरांकडे जाऊन 4 वेळा रिक्वेस्ट केली की सर मी कोल्हापूरमध्ये आले होते तेव्हा हे कॉलेज पाहिलं होतं आणि मला इथे जॉब करायची खूप इच्छा आहे। तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इंग्लिशची जागा खाली आहे तर इंग्लिशचं करणार असशील तर तू कर। मग मी रिव्हिजन केली आणि इंग्लिशसाठी माझं तिथे सिलेक्शन झालं। ठीक आहे, तिथून पुढे माझा तो प्रवास सुरू झाला। मग मी तिथे तासिका तत्वावर 2019 पर्यंत कार्यरत राहिले
आणि 2014-15च्या दरम्यान माझा मोठा भाऊ शिर्केज किचन अँड इंटिरियर त्याची फर्म आहे पुण्यामध्ये, त्याच्या 7 ते 8 ब्रँचेस आहेत. आणि त्यानं माझ्यापुढे एक विचार मांडला की तुझं इंटिरियर डिझायनिंग झालेलं आहे आणि मला कोल्हापूर, सातारा, सांगली एरियामधून भरपूर इन्क्वायरी येतात, तर तू जर का ऑफिस चालवायची जबाबदारी घेतली तर मी तिथं ऑफिस सुरू करतो आहे कोल्हापूरमध्ये, तू बघणार का? मग मी तेव्हा कुठल्याही क्षणाचा विचार न करता मी म्हटलं हो चालेल. मग मी सकाळी कॉलेज करायचं, दिवसभर ऑफिस बघायचं, असं सगळं मॅनेज करत माझा तोही प्रवास सुरू झाला. म्हणजे एकाच वेळेला मी 2 क्षेत्र सांभाळत होते. जे दिवसभर बिझनेस मॅनेजमेंट मी स्वतः अप्लाय करत होते, ते मुलांना मी बिझनेस मॅनेजमेंट इंग्लिश या विषयातून, कम्युनिकेशन ह्या विषयामध्ये मी शिकवत होते. म्हणजे मला तेही छान पद्धतीनं हँडल करता आलं. हे झालं माझं स्वतःचं परिचय. त्यानंतर मला आज बोलायचं आहे विषय खास ते महिला दिनानिमित्त. तर आज महिला दिन आहे 8 मार्च आणि ह्या महिला दिनानिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि अशा महिलांना मी अभिवादन करते की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापली वेगळी चमक दाखवलेली आहे, आपली उत्तुंग कामगिरी केलेली आहे. जसे की शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आहेत, शांततेचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा आहेत, त्याचप्रमाणे मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले आहेत. आणि मैं अपनी जासी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आहेत. अशा कर्तृत्ववान स्त्रियांना मी मनापासून अभिवादन करते. आज महिला दिन आहे आणि आज महिला दिन हा अनेक ठिकाणी किंवा सर्वत्रच जागतिक महिला दिन आहे, उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो. खरं तर महिला दिन साजरा करण्यापाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे ते महिलांचे सबलीकरण करणे, त्यांच्या प्रती असणारा आदर सन्मान व्यक्त करणे. ह्या गोष्टींसाठीच महिला दिन साजरा केला जातो सर्व ठिकाणी. आणि याची एक इतिहास आपण जर का पाहिला तर त्याचा इतिहास असा आहे की साधारण 1908मध्ये अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये हजारो स्त्री कामगारांनी एक निदर्शने केली होती. त्यांच्या काही मागण्या होत्या, जसे की कामाचे तास कमी करणे किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी काही असुरक्षितता जाणवत होती, ती सुरक्षितता निर्माण व्हावी असं त्यासाठी त्यांनी निदर्शने केली होती. आणि ह्या निदर्शनांप्रतीच 1910मध्ये क्लारा झेडगे यांनी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला होता. आणि तो ठराव पाससुद्धा झाला आणि तेव्हापासून आजतागायत आपण 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. हा महिला दिन साजरा करण्यापाठीमागचं एक कारण असं आहे की ह्यामध्ये आपल्याला म्हणजे महिलांविषयी बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अनेक ठिकाणी कार्यरत आहेत, पण आपण पाहतो की त्यांना जर का आपण एक प्रेरणा म्हणून काही दिलं तर मला वाटतं की महिला आणि पेटून उठतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी एक शक्ती येते. कारण ती खरं तर एक आहेच शक्ती, ती शक्ती त्या परिधान करून एक वेगळं काहीतरी जगामध्ये किंवा एक त्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव उठवू शकतात किंवा कर्तृत्व दाखवू शकतात. आणि आज आपण पाहायला गेलो तर असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी स्त्रियांनी आपली कामगिरी बजावलेली नाही आहे. आज प्रत्येक क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव चमकवलेलं आहेच. आणि अजून एक असं सांगायचं म्हणजे की स्त्री खरं तर एक मोतीरूप दागिना आपण म्हणू शकतो, कारण तिला अनेक नाती निभवावी लागतात. ती एक मोतीरूप दागिना आहे. आणि जसे की ती बायको म्हणून स्वतःचं काम पाहते, आई म्हणून काम पाहते, बहीण म्हणून काम पाहते, लेक म्हणून आईवडिलांवर प्रेमाचा वर्षाव करते. अशा अनेक नात्यांना सांभाळणारी तो एक महत्त्वाचा दागिना आहे आणि ह्या दागिन्याची जपणूक आपणा सर्वांना करायचीच आहे. तर मला असं वाटतं सर्वप्रथम तिनं स्वतःचीच एक दागिना म्हणून जपणूक करणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी व्यस्त राहते की तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तर मला असं अगदी कटाक्षून सांगायचं आहे की तुम्ही पण बाबा रे आपलं आयुष्य जगा, अगदी स्वच्छंदीपणे जगा. तुम्हाला जे मनात वाटतात, विचार येतात ते तुम्ही प्रत्यक्ष मांडा, जगापुढे मांडा. तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा आकांक्षा तुम्ही इतरांपुढे व्यक्त करा. कारण मी अगदी माझ्या आजूबाजूला सुद्धा पाहते किंवा ग्रामीण ठिकाणी सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेली आहे की स्त्रियांना आपली मतं सुद्धा व्यक्त करता येत नाहीत. मग ती अगदी लहानपणापासून मनावर बिंबलेली त्यांची म्हणजे ती प्रवृत्ती असू दे किंवा काय, मला ही कल्पना नाही आहे. कारण आपण आजही पाहतोय तितकं एक सुरक्षित वातावरण नाही आहे अजून बऱ्याच ठिकाणी. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आपला देश
देशामध्ये म्हणजे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये स्त्रिया जसं सर्रास अगदी रात्रीसुद्धा फिरू शकतात, रस्त्यानं वावरू शकतात, तसं आपण काही ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये पाहिलं किंवा आज मी राजस्थान बिहारचे सुद्धा काही आहेत आता लोक ह्या कामाच्या निमित्तानं संपर्कामध्ये येतात, तर त्या स्त्रियांना सध्या स्वतःचं घुंगटसुद्धा उघडून बाहेर फिरण्याची त्यांची हे नाही आहे, त्यांना परवानगी नाही आहे. म्हणजे असं जर का काही स्त्रियांच्या बाबतीत होत असेल तर विचार करण्याची खरंच गरज आहे की त्यांनासुद्धा तेवढ्या इच्छा आहेत, शिक्षणाची त्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे, तर त्या स्वातंत्र्याचा त्यांनी देखील उपभोग घ्यायला पाहिजे. आपलं स्वतःचं आयुष्य हे करायला पाहिजे, सुधारायला पाहिजे किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायला पाहिजे. कारण म्हणतात की घरातली एक स्त्री शिकली तर सगळं घर शिक्षण म्हणजे शिक्षित होतं आणि ती खरंच गरज आहे. कारण स्त्रीमुळेच घराला घरपण असतं आणि ते टिकवण्यासाठी स्त्रीला शिक्षण देणं जास्त गरजेचं असतं असं मला तरी वाटतं. आणि ह्या महिला दिनाच्या निमित्तानं मला एक 4 ओळी स्त्रियांच्या बाबतीत बोलायच्या आहेत. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. धन्यवाद.